बघू शकता जरा टायमिंग चुकला आजचा माझा की आज 5:30ला निघायचं होतं. 6 वाजता आम्हाला RTOच्या ऑफिसपाशी जातं. आमचे सगळे सहकारी तिथे येणार आहे काय. तर ते सहकारी तिथं आले असतील. मला थोडासा उशीर झाला आहे. चला मी पटकन निघतो आता. तो भाई लोग आज भी हम जुलाई के 26 जुलाई को हम अभी एक वाटरफॉल को निकल रहे हैं. वो कौन सा वाटरफॉल है वो देखेंगे. अभी हम देव फाटा पे है. हम दो, मेरे साथ एक और एक राइडर है प्रवीण करके, वो और मैं, हम दोनों यहाँ पे पहुँचे हैं. और हमारे और बाकी के मेंबर्स अभी आने वाले हैं. देखेंगे बाकी के मेंबर आने के बाद कौन सा कैसा एंजॉय होता है. तो हम अभी यहाँ पे चाय पीने बैठे हैं. तो हमारे साथ ये जो बाइक है ये अपना हिमालय, और ये मेरा फेवरेट बाइक KTM RC 200. ये भी मैंने 15 साल पहले लिया था. अभी ये मेरा दोस्त प्रवीण KTM 200 RC 200 लेके आए. तो आप देख सकते हैं यहाँ पे. तो हम अभी कॉफ़ी पी रहे हैं. और ये हमारा नया दोस्त है, नया राइडर है प्रवीण भाई. इसके पास भी RC 200 है. अभी देखिए थोड़ा. So we are first time riding and I think it will be going to be a good experience. Let's see you. now हम कॉफ़ी ले रहे, एकदम हार्ड कॉफ़ी बनाया है. हमारे तब तक 4-5 मेंबर है और वो आने वाले हैं. वो जैसे आते हैं हम यहाँ से बाइक को राइड को स्टार्ट करेंगे. फुल कडक कॉफ़ी बनवलेली आहे. आता प्रवीण GoPro आणलेला आहे. आता तो सुद्धा माउंट करतोय. आपण बघूया दोघांचे शूट एकत्र. So I am also going to start the video soon and I am getting motivated from Raut sir. So that's pretty cool and we will bring lot of memories. So guys, keep watching the YouTube channel and keep subscribe, watch, and we will provide content very good, valuable. So that's it from me. Thank you so much. ही माझी हिमालयन बाईक पहिल्यांदाच मावळ भागात सर्किट राईडसाठी घेऊन गेलो होतो. मनात प्रचंड उत्साह होता आणि निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास एकदम भारी सुरू होता. पण हायवे क्रॉस करतो ना करतो तोच आमचा पोपट झाला. गाडी अचानक पंक्चर झाली. ट्यूबलेस टायर नसल्यामुळे जागेवरच गाडी जाम झाली आणि आमची चांगलीच पंचायत झाली. राईडची सुरुवात अशी झाली तरी काय हरकत आहे. हिमालयाने पहिल्याच प्रवासात आम्हाला पंक्चरचा हा एक नवीन आणि भारी धडा दिला. सकाळी सकाळी एका पंक्चरवाल्याला झोपेतून उठून रिक्वेस्ट केली, पण त्याने जे जुगाड करून पंक्चर काढलं ना त्याला शब्दच नव्हते. एकदम कडक जुगाड. अडचण मोठी होती पण या जुगाडाने आमची राईड वाचवली. हिमालयाची पहिली राईड अशी अतरंगी आणि कायमची लक्षात राहणारी ठरली. फायनली पंक्चर काढली आणि त्या टायरमध्ये अडकलेली पिन सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवली. आम्हाला सर्वांना ह्या पिनचं कौतुक होतं की ह्या एवढीशा पिनाने आमच्या जायच्या ट्रिपवर सगळा मूडहाप केला होता. फायनली कशीबशी आमची गाडी त्याने तयार केली. जे हिमालयाचं चाक निघत नव्हतं त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट. शेवटी त्याने गाडी तयार केली आणि आम्ही पुन्हा निघालो. तर तुम्ही बघितलं आहे मित्रांनो. तर माझा हा आजचा रविवार सुद्धा मी एक लॉंग राईडला आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी भरपूर असे वॉटरफॉल आहेत. आम्ही थांबलो नाही वॉटरफॉलला कारण आम्हाला ह्या वॉटरफॉलच्या एकदम टॉपला जायचं होतं. आम्ही ह्या टॉपला आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हा मावळातला भाग आहे. खंडी वॉटरफॉल म्हणून ह्या ठिकाणी हा प्रसिद्ध आहे. तुम्ही माझ्या मागच्या साईडला जर बघितलं हा डॅम आहे. तर तुम्हाला मला एक सांगायचं की आम्ही 2-3 महिन्यापूर्वी ह्या ठिकाणी रोडला आलो होतो. मावळ रोड आहे जी आमचा विकेंडमध्ये वन डे प्लॅन करायचा असेल आणि एक चांगली बाईक राईड करायची असेल तर तुम्ही नक्कीच ह्या खंडी वॉटरफॉलला भेट देऊ शकता आणि इथल्या निसर्गाचा नक्कीच आनंद घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागचा हा अतिशय सुंदर असा हा नजारा आहे जो तुम्हाला विदाऊट क्राऊड भेटेल. आजकाल कसं झालेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी क्राऊड आले त्या ठिकाणी लोक थोडेसे नर्वस होत आहेत की आपल्याला असा पॉईंट पाहिजे. आता एकदम छान रिलॅक्समध्ये हा एकदम माइंड फ्रेश करणारा पॉईंट आहे. बिलकुल क्राऊड नाही आहे. ह्या ठिकाणी गाडी आपण पार्क करून ह्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. एक बार देख लेना, बाकी आ तो सही रहा है. ये वाला एंगल ये साइड से ये वाले एंगल से जाता है. कौन सा? ये वाले एंगल से अच्छा आएगा. दोनों महंगे फोन है. नहीं इधर से इधर से ये एक बोलो ना. एक तो फ्री में काम करा रहे हैं. तुम्हारे पूरे गाड़ी के साथ इसका अकेले का फोटो निकालेंगे. खत्म.
तर नमस्कार मित्रांनो, फायनली तुम्ही खांडी ह्या वॉटरफॉलच्या पुढे आल्यानंतर ना अजूनसुद्धा एक खूप मोठा व्हॅली पॉईंट आहे. तर ह्या ठिकाणी सर्व बायकर्स येऊन खांडीमध्ये आल्यानंतर ना ह्या ठिकाणी ह्या व्ह्यूला येतं. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता सगळ्या ह्या बाईक्स आहेत. तर ह्या टोटल सगळे रायडर्स आहेत. तर आम्हीसुद्धा ह्यांना जॉईन झालेलो आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी बघितलं सगळे हे खूप मोठा ग्रुप आहे बायकरचा. तर आपण बघू शकता इथलं वातावरण तुम्हाला पुढं दाखवतो, व्हॅली दाखवतो. बघू शकता माझ्या पाठीमागं बघू शकता व्हॅली. हे वातावरण माझ्या पाठीमागचं. तर गाडीवर येताना तर काय पूर्णपणे आम्हाला ऑफ रोड आणि लेह लडाख असंच फील झालं होतं मला. कारण मी लास्ट इयरला 2025ला मी लेह लडाखला गेलो होतो. तर ह्या ठिकाणी येताना सुद्धा मला ते फील झालं. आणि ह्या ठिकाणी जो खांदी वॉटरफॉल आहे त्याच्या पुढे एक 15-20 किलोमीटरचा ऑफ रोडिंग आहे पूर्णपणे. हा मेन पॉईंट आहे. इथं पार्किंग गाडी केलेली आहे. त्याच्यामध्ये आता खाली एवढं धुकं झालेलं आहे. इथं खूप मोठी एक व्हॅली आहे. त्या व्हॅलीमध्ये आता काही सीन दिसत नाही आहे. सगळं धुकं पसरलेलं आहे. इथं पावसाचं वातावरण खूप छान आहे. तर तुम्ही खांडी वॉटरफॉल आल्यानंतर नक्कीच ह्या पॉईंटला तर नक्कीच भेट द्यायला पाहिजे. चला तर आता आपण या ठिकाणी आलो आहे म्हटल्यानंतर ना आपण गरम गरम भजी आणि चहा पिऊया. बघू आता आपण ऑर्डर दिलेली आमच्या सहकाऱ्यांनी. तर चला. चलो अभी का मैगी को वजह ही देंगे आप. चलेगा चलो. अरे मेरा गाड़ी आपने इधर तक लाया हुआ हमारे लिए बहुत कुछ है. गाड़ी एक बार स्टार्ट किया तो सबकी गाड़ी आनी चाहिए. That is brotherhood. मैं इतना एक्सपेक्ट नहीं कर रहा था. मुझे नहीं पता था ये इतना बड़ा सर्कल है. मैं सोच रहा था थोड़ा सा ये सर्किट लंबा है. नहीं पहले तो होता है कि वापस जाएंगे गली पर सर्किट. अभी- अब इतना दूर आने के बाद में साला सर्किट करके जाएंगे तो मजा आएगा. चलेगा दादा. मैगी शॉर्ट्स है क्या? हाँ मैगी शॉर्ट्स. सब कुछ है सॉस. भाई देखो ना मैगी. अच्छा तुम एक ही नहीं दे रहे थे. अरे वाह. दादा मैगी कितने का
वियन वियन इंस्ट्रुमेंटल म्युझिक ठेवायचं 50% कॅपी त्याच्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. तर अख्खा सर्किट कंप्लीट केलेला आहे आम्ही. तर त्या सर्किट कंप्लीट करत असताना आम्ही मावळतनं घुसल्यानंतर ना त्याच्या अपोजिटच्या बाजूने आल्यानंतर ना हा असा रस्ता, सुंदर असा रस्ता, डोंगर रांगा, नुसते धबधबे, हिरवंगार सगळं निसर्ग सौंदर्य हे आपल्याला बघायला मिळतं आहे. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे ह्या एरियामध्ये आल्यानंतर ना तुम्हाला रिटर्न घरी जाऊच वाटणार नाही आहे. तुम्ही बघू शकता हा सगळा नजारा. गेले जुलै महिना हा माझ्यासाठी अतिशय योग्य पद्धतीचा गेले. चारीच्या चारी रविवार मी महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील अशी ठिकाणे फिरतोय की ज्या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या देशातसुद्धा किंवा महाराष्ट्राबाहेर जायचं सुद्धा गरज पडणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता की मी पहिल्यांदा जो गेलो होतो मिनी स्वित्झर्लंड म्हणून एक गुढे ह्या गावी गेलो होतो. त्याच्यानंतरनं सातमोटीची विहीर ह्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्यानंतरनं तामिनी घाटामध्ये अजून एक हिडन वॉटरफॉल आहे, तो सुद्धा मी एक्सप्लोअर केला होता. आणि आत्ताचा हा जो वॉटरफॉल आहे, हा वॉटरफॉल बघून झाल्यानंतर ना हा माझ्या पाठीमागचा जो नजारा दिसतोय तुम्ही बघू शकता. वॉटरफॉलच्या नंतरनं का हा तुम्हाला दिसतो फक्त हा सर्व उंचच्या उंच डोंगर, वरती पवनचक्क्या, नंतरनं धबधबे, असे भरपूर धबधबे आम्हाला ह्या रस्त्याने येताना लागलेले आहेत. तर मी विनंती करेल की बाबा तुम्हाला खरंच जर एका दिवसाची छोटीशी एक ट्रिप प्लॅन करायची असेल फॅमिलीसहित, तर ह्या रोडने तुम्ही मावळ ह्या भागातला रूट, सर्किट रूट हा तुम्ही कंप्लीट करू शकता. तर जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा. तर तुम्हाला नक्कीच सगळ्या डिटेल्स भेटून जातील. धन्यवाद. वाह, क्या बात आहे. आमचे सगळे मित्रमंडळी, आमचे सगळे बाकीचे रायडर हे फोटो काढण्यामध्ये, शूट करण्यामध्ये गुंतलेले आहेत. मी सुद्धा प्रयत्न करतो आहे चांगले फोटो आणि शूट करण्याचा. खरंच नाहीच वाटत घरी आपल्याला. तुम्ही बघू शकता अशी गाडी राईड करणं, त्याच्यानंतरनं असा निसर्ग बघणं, त्याच्यानंतर हा पावसाळा, त्याच्यानंतर हे सुंदर असे डोंगर, सुंदर असे धबधबे आपण इमॅजिन करू शकत नाही. लैंडस्केप या रोड पे ही खड़े हो जाओ. हाँ, रोड पे ही आ जाओ. 1, 2, 3. चलो 1, 2, 3. one more. Slow है क्या? एक और. 1, 2, 3. चलो. 1, 2, 3.
टाइम टू से गुड बाय बाय। आधा घंटे का तो मैं वीडियो कर लूँगा। बाय गाइस। हाँ तुम देखो मगर मत देखो। आज ही अपलोड होगा? यस अभी काम किया अभी 4 अरे मैं